नमस्कार. लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत शेखर सरेगावकर आहेत, विश्वास ठाकूर आहेत, जालिंदर पाटील आहेत, सदाभाऊ खोत आहेत, कॉम्रेड अजित नवले आहेत आणि उदय देवळाणकर आहेत. उदय देवळाणकर थोड्या वेळापूर्वी संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सहकार कसा उपयोगी पडेल ते सांगत होते. पण त्याचबरोबर चर्चेला थोडं आणखीन पुढे नेतो आणि कॉम्रेड नवले यांना बोलतं करतो. नवलेजी, देश पातळीवर पंजाब सारखा एकमेव प्रदेश गहू उत्पादनात अग्रेसर राहू नये. पंजाबनं आपला पीक पॅटर्न बदलावा, उत्पादनाच्या दृष्टीनं बदल करावेत, अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि हीच अपेक्षा ही आत्ता तिथे वादाची ठिणगी बनलेली आहे. निमित्त आत्ता कृषी कायद्याचं का असेना, पण प्रत्यक्षात गव्हाच्या उत्पादनात विकसित झालेलं राज्य आता त्या उत्पादनाला सोडून इतर उत्पादनांना स्वीकारू इच्छित नाही. म्हणून सुरू झालेला वाद हा कृषी कायद्याच्या निमित्तानं पुढे येतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सहकार विभागाच्या माध्यमातून देश पातळीवर कृषी विषयक असंतोषाला शांत करू पाहू शकतील का? पंजाब सारखा राज्य असेल जिथे गव्हाला शेतकरी सोडायला तयार नाही, किंवा महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेश असेल तिथे ऊसाला शेतकरी सोडायला तयार नाही, त्याचं मुख्य कारण या पिकांमधून काही एक शिल्लक राहील आणि उत्पादनातून उत्पन्न मिळेल अशी हमी शेतकऱ्यांना वाटते आहे. त्यांनी हा पीक पॅटर्न बदलावा. पंजाबच्या शेतकऱ्यांनी गहू सोडावा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी ऊस सोडावा असं अपेक्षित असेल तर इतर पिकांना सुद्धा हमी भावाचं काही संरक्षण किंवा 2 पैसे त्याचं कुटुंब चालवायला उरतील अशा प्रकारचं संरक्षण जोपर्यंत मिळत नाही, हमी मिळत नाही, तोपर्यंत हे पीक पॅटर्न केवळ आपण भाषण करून किंवा इच्छा व्यक्त करून बदलणार नाहीत. आणि म्हणून अमित शहा साहेबांना जर खरोखर काही चांगलं काम करायचं असेल, खर तर काही नावं आली की लोकांच्या मनामध्ये एक प्रतिमा उभी राहते. अमित शहा साहेबांचं नाव आलं की भीती लोकांच्या मनात उभी राहते. आणि म्हणून लोक बऱ्याचदा आता ह्या सहकार कायद्याची धुरा यांच्याकडे दिली म्हणजे आता झाडाझडती सुरू होणार अशी स्वाभाविक शंका लोकांच्या मनात येणार. परंतु ती प्रतिमा बाजूला सारत त्यांनी जर खरोखर विधायक पवित्रे घेतले आणि इतर पिकांना, मग ते तेलबिया आहेत, कडधान्य आहेत, कोरडवाहू पिकं आहेत, कापसासारखं पीक आहे, यांना सुद्धा जरा काही हमी भाव मिळेल याच्याकडे जर पावलं टाकली तर नक्कीच पीक पॅटर्न बदलेल. आणि गव्हाचा शेतकरी सुद्धा 2 पैसे मिळत असतील तर तेलबियांकडे नक्की जाईल. आणि महाराष्ट्राचा ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा इतर उत्पादनाची हमी मिळत असेल तर इतर पिकांकडे सुद्धा जाईल. पीक पॅटर्न बदलण्यासाठी हमी भाव आणि उत्पन्न शिल्लक राहणं याची हमी अमित शहा साहेबांना सहकाराच्या माध्यमातून द्यावी लागेल. अगदी. आता उदय देवळाणकर, हे केवळ आणि केवळ बोलाचा भात, बोलाची कढी राहणार की हे प्रत्यक्षात येऊ शकतं? शेतकऱ्याचा ठरलेला पीक पॅटर्न बाजूला सारून विविध प्रकारच्या उत्पादनांच्या साठी त्याला प्रोत्साहित करणं, ते अंमलात आणणं आणि अर्थव्यवस्थेचं बळकटीकरण हे इतकं सहज शक्य आहे का? त्याच्यासाठी एक विशिष्ट अशा 10-15 वर्षांच्या साठीचे सातत्याचे प्रयत्न अपेक्षित आहेत. ह्याच्यात राज्यकर्त्यांची मानसिकता बदलणं जास्त आवश्यक आहे. आणि सगळ्याच जनतेला हे समजून घ्यावं लागेल सगळ्यांनाच की इतर पिकांमध्ये मोठा फायदा आहे, त्याच्यामध्ये मोठा जनरेशन आहे. हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही, कारण आपल्याकडे तुम्ही लक्षात घ्या की त्याला सुवर्णयुग म्हणता त्यावेळेला जी शेतीची उत्पादन आपल्याकडे होती त्यांना आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे, पण त्याला बळकटीकरण बिलकुल नाही, त्याचं नाही, त्याचे व्हॅल्यू चेंज नाही. पिकांची भूती फिरतो. कॉम्रेड नवलेंनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आदिवासी पट्ट्यापासून कोरडवाहू पट्ट्यांपर्यंत आपल्याकडे जी उत्पादनं आहेत त्यांचं कन्सल्टेशन आणि त्याला पुढे नेणं आवश्यक आहे. गव्हाच्या पंजाब याच्यात उदयराव एक मुद्दा उपस्थित करतो. होतं कसं की सोयाबीन लावा अशी एक लाट येते आणि अचानक सोयाबीनचे भाव कोसळतात. तशाच प्रकारे विविध डाळींच्या बाबतीमध्ये होतं. शेतकरी धाडस करायला जातो आणि तोंडावर आपटतो, मग त्याची इच्छाशक्ती संपते. डाळींच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की भारत हा डाळीचा जगातला सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे आणि भारत हा जगातला सगळ्यात मोठा डाळीचा इम्पोर्टर देश आहे. बिलकुल. म्हणजे हे धोरणकर्त्यांनी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही जी कॉन्ट्रावर्सी आहे याच्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होतात. आणि हे जर तुम्हाला थांबवायचं असेल तर दीर्घकालीन धोरण आपण म्हणल्याप्रमाणे अनिवार्य आहे आणि ते कमिटमेंट अनिवार्य आहे की आम्ही कमिटेड आहोत, कोरडवाहूमध्ये सुद्धा सन्मानाने शेतकऱ्याला उभा करणार आहोत. आणि हे जर आपण करू शकलो नाही तर यातून शेतकऱ्यांना निराशाच येईल. तुम्ही वेगवेगळे प्रयोग केले तरी
सहकारातून अशी अपेक्षा आहे की छोटे शेतकरी, छोटी ताकद त्यांना एकत्रित करून त्यांना सहकार प्लस व्यवस्थापन यांची जोड देऊन नव्याने त्यांना उभं केलं गेलं पाहिजे. अमित शहा साहेबांसारखा दणकट माणूस याच्यात येणार असेल तर त्याच दणकटीने आणि त्याच कमिटमेंटने पारदर्शकपणे या पिकांना मजबूत आणून गरीबाला पुढे न्यायचं कमिटमेंट आपण पाळली पाहिजे. शेखर चरेगावकरांना पुढचा प्रश्न आहे, त्यानिमित्तानं पटकन एक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा येऊन थांबतीये. तो मुद्दा आहे दीर्घकालीन नियोजनाची. आता ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा या व्यक्तीकडे देशाच्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी देतात, तेव्हा त्यांचं नियोजन हे पुढच्या 15 वर्षांसाठीचं असू शकतं का? 15 वर्षांच्यासाठी आपली सत्ता टिकणार आहे आणि आपल्याला सहकाराच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेची बळकटी करायची आहे, हे त्यांना दिसायला लागलंय का? तसं द्रष्टेपण आहे का? मुळामध्ये आपण सत्ता किती टिकणार, काय टिकणार हा भाग वेगळा आहे. तो राजकारणाच्या चर्चेच्या प्लॅटफॉर्मवर आपण बोलू आणि त्याचं उत्तरही असंच आहे की ते पुढच्या अनेक वर्ष राहील. मुद्दा हा आहे की सहकार खात्याला ज्या पद्धतीनं आता ट्रीट केले गेलेलं आहे आणि अमित भाईंसारखा एका कणखर माणसाला ज्या अर्थी नेमलंय त्या अर्थीच याचं स्वतंत्र नियोजन व्हावं, याला स्वतंत्र बजेटरी प्रोव्हिजन्स मिळाव्यात, याचं स्वतंत्र नियंत्रण असावं. अशा सगळ्या गोष्टी ज्या व्यवस्थापनाला आवश्यक आहेत त्या एकट्या कृषी मंत्र्यांच्याकडे ह्या होत्या, त्यावेळी त्याला न्याय दिला जात नव्हता आणि त्याच्यामुळे कदाचित काही प्रश्न हे अनुत्तरित राहत होते. प्रत्येक राज्याचं धोरण वेगळं, त्यामुळे देवळणकरजी म्हणाले तसं शेतकऱ्याला हमी भाव द्यायचं, एक राज्य देतं एक नाही देत. या सगळ्या गोष्टींकरता माझं तर याच्या पुढे मत असं आहे की यामध्ये एपीएमसीचा सुद्धा विषय हा या मंत्रालयाच्या माध्यमातून संपूर्ण देश पातळीवरती एकत्रित पद्धतीनं तो केला पाहिजे. म्हणजे पीक पॅटर्नच्या बाबतीमध्ये जसं आता पंजाबमध्ये काही प्रश्न निर्माण होत आहेत, पश्चिम महाराष्ट्रात प्रश्न निर्माण होतात, हे त्याला कुठेतरी वाचा फुटे. अगदी एक पटकन प्रश्न सदाभाऊ खोतांसाठी आहे. शेखरजी वेळेची मर्यादा आहे, पटकन एक पुढचा प्रश्न घेऊन जातोय. सदाभाऊ खोत यांना बोलतं करतोय. सदाभाऊ, देशाचा कृषी मंत्री कोण आहे सांगा, असं विरोधक कायम म्हणतात. कारण आत्ताच्या घडीला देश पातळीवर नरेंद्र मोदींची प्रतिमा इतकी आहे की त्यांच्या नंतर नरेंद्र मोदींनंतर अमित शहांचं नाव आठवतं, पण लोकांना कृषी मंत्री आठवत नाही. वादाच्यामुळे आता तोमर लोकांना सगळ्यांना माहीत झाले आहेत. पण आता या नव्या निर्णयामुळे देशाच्या कृषी विभागाची एक अत्यंत महत्वाची जबाबदारी अमित शहा सांभाळतायत, हेही लोकांपर्यंत पोहोचेल. त्याचा फायदा अमित शहांच्या प्रतिमा संवर्धनाला आणि थोड्या वेळापूर्वी जसं कॉम्रेड नवले म्हणाले की अमित शहा म्हटलं की ती भीती कमी व्हायला होईल का? एक असं आहे की यावेळी जे देशाचे कृषी मंत्री होते, कृषी ते मला वाटतं सगळ्या देशाला परिचित झालेले आहेत नरेंद्र सिंह तोमरजी. प्रश्न हा आहे की देवळकर साहेब जे बोलले की या नवीन कायदा येत आहे, या माध्यमातून एक सहकारामध्ये काही बदल अपेक्षित आहे आणि सहकार चळवळ ही खऱ्या अर्थानं तळापर्यंत भक्कमपणानं कशी रुजेल. आणि मला वाटतं की या नवीन कायद्याच्या माध्यमातून भांडवल गुंतवणूक मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये होईल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती व्हायला खऱ्या अर्थानं चालना मिळेल. पण सदाभाऊ, आता या भांडवल गुंतवणुकीसाठीच तर सगळं घोडं अडतंय आणि त्यावरूनच विविध प्रकारचे वाद सुरू आहेत. शेतीत भांडवल हवं असं म्हटलं की मोठ्या कंपन्या येणं स्वाभाविक असतं आणि मग मोठ्या कंपन्या आल्या की शेती अडाणी अंबानीच्या दावणीला बांधली असा आरोप सुरू होतो. म्हणजे पुन्हा एकदा हे आता होणार का? नाही, तुम्ही आदरणीय देऊळगावकर सरांनी एक स्पष्ट मुद्दा केला की लहान लहान शेतकरी एकत्रित येऊन आपला उद्योग उभा करू शकतील सहकाराच्या माध्यमातून आणि त्याला लागणारी जी काही आर्थिक ताकद आहे, काही नियोजन आहे, मग ते मार्केटिंग असेल, पायाभूत सुविधाचं असेल, हे जर केंद्राच्या माध्यमातून डायरेक्ट त्या संस्थेच्या पर्यंत जर मिळालं तर निश्चितपणानं एक चांगली मार्केटिंग व्यवस्था, बाजारपेठेची व्यवस्था आपण निश्चितपणानं यातून उभा करू शकतो. आज काय परिस्थिती, एकच मिनिट, आज काय परिस्थिती होत्या, जो काही सहकाराला जो अजेंडा आहे, जो प्रोग्राम आहे, तो केंद्राकडून राज्याला येतो आणि राज्यामध्ये ज्याची सत्ता असती, जो ससा तो पारती, या पद्धतीनं काम करायला लागतो. ज्या संस्था खड्ड्यात गेलेल्या असतात त्यांना अनुदान हजारोवर अनेक वर्ष आम्ही वाटत आलेलो आहे आणि ते खात आलेले आहेत.
तर यातून कुठेतरी खऱ्या अर्थानं या सहकार चळवळीची सुटका होईल आणि या माध्यमातून नवतरुण एक उद्योजक म्हणून सहकार चळवळीच्या माध्यमातून उदयाला आलेला आपल्याला पाहायला मिळेल. आपण आशावाद व्यक्त करत आहात. मला देवळणकरांना पुन्हा एकदा बोलतं करायचं आणि त्यानिमित्तानं त्यांच्यासाठीचा असलेला प्रश्न असा आहे, देवळणकरजी, मायक्रो फायनान्सिंग सूक्ष्म घटकाचा भांडवली हिस्सा उभा करण्याच्यासाठीचे प्रयत्न हा एक भाग, आणि दुसऱ्या बाजूला पैसे लुबाडणाऱ्यांना रोखण्याचं काम, ही दुधारी तलवार आहे, ही तारेवरची कसरत आहे, ती अमित शहांना जमेल? हे बघा, कुठलाही निर्णय शेती संबंधीचा हा समग्र धोरणाचा आणि निर्णयांचा परिणाम असतो. एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो. 1984 साली आज जे 70% खाद्यतेल आपण आयात करतो, 1984 साली एक छटाक तेल आपण आणत नव्हतो. देशामध्ये 11.5 लाख तेल, 5.5 लाख तेल गाड्या होत्या. आज त्या 11.5 हजार शिल्लक आहेत. एंटरप्रेनर्सला पुढे करायचं, शेतकऱ्यांना एकत्रित आणायचं, तर तेल बियांपासून, डाळींपासून ते पशुखाद्याचे छोटे छोटे पॅलेटिंग मशीन्स देऊन कारखाने उभे करणं हे काही अवघड नाही. पण मायक्रो फायनान्स मधून, कारण मायक्रो फायनान्सवर आमचा विश्वासच राहिला नाही. आम्हाला 200 कोटीचा कारखाना पाहिजे, आम्हाला छोट्या माणसाची गरज, त्याला मजबूत करण्यासाठी त्याला करायची मदत, आणि नंतर ह्या उत्पादक गटांची सहकारिता हा विचारच आपण केला नाही. त्याला प्रायमरी कर्ज देण्यापासून आम्हाला आमच्या दावणीला तो जर पाहिजे असेल आणि त्याला तर स्वातंत्र्य देणार नसतो आपण, तर अशा प्रकारची सहकारी चळवळ मला तरी अभिप्रेत नाही. शेतकऱ्यांनी स्वतंत्रपणे उत्पादनं करावीत, त्यांच्यावर प्राथमिक प्रक्रिया त्यांनीच कराव्यात, आणि नंतर ह्या सगळ्या व्हॅल्यू चेनला त्यांना जोडलं जावं. याच्यातून क्रांती शक्य आहे, आर्थिक क्रांती शक्य आहे. अगदी. आणि त्याच निमित्तानं देवळणकरजी, महात्माजींचं एक वाक्य आठवतं ज्याच्यावर नवलेजींनी पटकन 30 सेकंदात प्रकाश टाकावा. गाव समृद्ध झालं पाहिजे तर देश समृद्ध होईल. गावाची व्यवस्था कोणी मोडली आणि ती मोडली गेल्यामुळे पुढे अनेक प्रश्न जन्माला आले का? प्रसादजी, आपण बरोबर मुद्दा उपस्थित केला. मगाशी आपण म्हणालात की शेवटी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाकडे आपल्याला जावं लागेल, शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही, शेतीची जी काही लोकसंख्या आहे ती हळूहळू उद्योग क्षेत्राकडे न्यावी लागेल. परंतु आता मान्यवरांनी जो मुद्दा मांडला की हे औद्योगिक विकास होत असताना जर छोट्या उत्पादक गटांना ताकद आपण दिली आणि शेतकऱ्यांचा शेतीमाल हा गावात प्रक्रिया त्याच्यावर होईल आणि त्याचं मूल्यवर्धनाची साखळी गाव स्तरावर तयार होईल, अशा प्रकारे तुम्ही गांधीजींचा जो उल्लेख केला त्या अनुषंगाने जर गावाची मॉडेल्स आपण उभी करू शकलो तरच आपल्याला गावात सुद्धा औद्योगिक विकास, गावातल्या रोजगार निर्मितीच्या बद्दलचा भरणा आणि त्याचबरोबर शेतकरी कुटुंबाचं उत्पन्न वाढवण्याकडे दमदार पावलं टाकता येईल. सहकाराचा मूळ जो आत्मा आहे तो इथेच होता. आम्ही तर सहकाराला समाजवादाची पहिली पायरी म्हणतो. अशा प्रकारचा हा सहकाराकडून आपल्याला आशावाद होता. पण दुर्दैवानं आपण मगाशी जे म्हणालात ते अगदी खरं आहे की नंतरच्या काळात ते राजकीय अड्डे बनले आणि त्या सगळ्या सहकारातून प्रचंड सहकार झाला. ते आज निपटून काढल्याशिवाय पुन्हा एकदा ग्रामीण समृद्धीकडे आपल्याला जाता येणार नाही. आणि म्हणून ह्या निर्णयाकडे, एकीकडे तो राजकीय निर्णय आहे, मी हे मेन्शन करतो, मिशन महाराष्ट्र याच्या मागे असू शकतं, राष्ट्रवादी काँग्रेसची गोची करून राजकारण बदलण्याची सुद्धा रणनीती असू शकते, पण आज मला त्याच्यावर बोलायचं नाही. ठीक आहे, पण आपण आज जरी त्या विषयावर बोलू इच्छित नसाल तरी विषय स्वाभाविकरित्या उपस्थित केलाच आहात, तर आपल्या सोबत असलेल्या दोन्ही मान्यवरांची पटकन 30 सेकंदातली त्यावर प्रतिक्रिया घेऊयात. मिशन महाराष्ट्र किंवा मिशन कमळ हे महाराष्ट्रात राबवण्याच्या साठीची ही सुरुवात आहे, अशाही प्रकारची समाज माध्यमातली प्रतिक्रिया आहे. विश्वासराव ठाकूरांकडे त्याचं उत्तर असू शकतं कदाचित. नाही, मुळातच मी नवले साहेबांचं, त्यांनी ठीक आहे, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, मी त्यांचा आदर करतो, परंतु राष्ट्रवादीची गोची वगैरे होण्याचं काही कारण नाहीये. मुळातच तुम्ही एक लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या जेवढ्या सहकारी संस्था आहेत या सगळ्या संस्थांमध्ये कुठेतरी 2 संचालक आहे बीजेपीचे, 2 शिवसेनेचे, 2 काँग्रेसचे, 2 राष्ट्रवादीचे, असं मिक्स आहे. तुम्हाला कुठेही सहकारी संस्थांमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने दिसणार नाही की एकाच विचाराचे किंवा याची लोक त्या संस्थेवर काम करतात. म्हणजे विश्वासराव आपल्याला असं सुचवायचंय का की कारवाई झाली तर सगळ्यांवर होईल, एकट्या राष्ट्रवादीवर होऊ शकत नाही? एकच सेकंदात सांगतो फक्त तुम्हाला, फक्त एकच दुर्दैवानी होते की राष्ट्रवादीचे लोक जिथे जिथे सहकारात काम करतायत ते अतिशय उत्तम पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने काम करतायत. 5-10% लोक इकडे तिकडे ते प्रत्येक क्षेत्रामध्ये असू शकतात चुकीचं काम करणारे, त्यांचं समर्थन मी अजिबात करणार नाही. 90% लोक चांगले आहेत आणि तिथंच कुठेतरी थोडाफार जर प्रॉब्लेम कोणाला होत असेल तर ते मी समजू शकतो, हरकत नाही. पण तुम्हाला पण चांगलं काम करण्याची संधी महाराष्ट्राने उपलब्ध करून दिलेली आहे आणि चांगलं काम करू शकतात. शेखरजी याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो.
त्यांनी सांगितलं की कृषी मंत्री आता कोण आहे माहिती जी. नाहीये. पवार साहेब असताना तुम्हाला जर लक्षात येत असेल तर पवार साहेबांनी 97वी घटना दुरुस्ती आणलेली आहे. म्हणजे सहकारामध्ये आजच काही नवीन पर्व सुरू झालं किंवा काय झालं असं समजण्याचं कृपा करून कारण नाहीये. कोणी गैरसमज त्याचं करून घेऊ नये. एवढं निश्चित आहे की अमित शहा साहेबांकडे ती जबाबदारी आल्याने ते खातं जास्त वजनदार होणार आहे. कारण अमित शहा साहेबांचं त्याच्यावर प्रेम आहे त्या खात्यावर. 20 वर्ष त्यांनी सहकारामध्ये गुजरातमध्ये त्यांनी फार मोठमोठ्या याच्यावर केलं. म्हणजे माधवपुरा झाल्यानंतर शेखर सरेगावकर साहेब इथे आहेत, ते संपूर्ण देश फिरलेले त्यांना माहिती आहे. माधवपुरा झाल्यानंतरच गुजरात मधलं सहकार वाचवण्याचं काम अमित शहा साहेबांनी केलेलं आहे. त्यावेळेला ज्या वेळेला त्या बँका वाचवल्या त्यावेळेला तिथं काँग्रेसच्या पण बँका होत्या, असं काही नव्हतं. त्यांनी तो ठीक विचार आहे. नाही केला. मुद्दा महाराष्ट्र मिशन पासून थोडा दूर चाललाय. शेखर सरेगावकरांना बोलायची संधी दिली होती, मगाशी ते बोलता बोलता राहिले. शेखरजी, आवाज येतोय का? तुमचा आवाज येत नाहीये म्हणून विचारलं. नाही, मी आता जी, जो मुद्दा आता आहे की राष्ट्रवादीचा प्रॉब्लेम किंवा अन्य काही कमळ मिशन वगैरे, तर मला असं वाटतं की जे काही त्याचा अजेंडा आहे खाते निर्मितीचा, त्याच्यात 10 प्रमुख मुद्दे आहेत. ते जर पाहिले तर मला असं वाटतं की यात कुठेही राजकीय विषय असू शकत नाही. दुसरा गोष्ट अशी आहे की आपण असं का म्हणतो आहे की भारतीय जनता पार्टीच्याकडे हे सत्ता आली किंवा केंद्रामध्ये त्यांच्या मंत्री झाले म्हणजे आता इकडे प्रॉब्लेम येणार. तर मला एक उदाहरण सांगायचं आहे. राज्य सहकारी बँक बरखास्त ही काँग्रेसचं सरकार असताना काँग्रेसनेच केली आहे. त्याला भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नव्हता. आणि त्यामुळे असं काही घडलं की कुठल्या तरी राजकीय पक्षानं ते केलं असं म्हणणं मला वाटतं की उचित ठरणार नाही. बर, पण आपण आता जर उल्लेख करताच आहात तर ती 10 उद्देशांची यादी वाचून दाखवलीत तर अधिक बरं होईल. मी तुम्हाला सांगतो ना की लोकल टू ग्लोबल, व्होकल फॉर लोकल, स्वतंत्र बजेट, ईज ऑफ डुईंग बिझनेस, ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला विकासाची बळकटी, नॅशनल पेमेंटमध्ये कोऑपरेटिव्ह सिस्टीमचा सहभाग, सहकार क्षेत्राला स्पर्धा करता येण्यासाठीची योजना, केंद्राच्या योजनांमध्ये सहकार विभागाचा सहकार खात्याचा समावेश आणि शेतमालाला MSP ज्याला आपण म्हणतो त्याला रास्त भाव आणि सर्व सहकारी, मी पुन्हा शब्द वापरतोय, सर्व सहकारी किंवा आजारी असलेल्या सुद्धा सहकारी संस्था स्ट्रेंथन करणं, सक्षम करणं, हे 10 मुद्दे हे नवीन मंत्रालय काढण्यामागचे आहेत. यामध्ये राजकीय कुठलाही विषय नाही. ठाकूर स्वाभाविकरित्या सरकारी कागदपत्रांवर राजकीय विषय नसतात, ते विषय दडलेले असतात. हेही काही वेगळं सांगायला नको. जालिंदर पाटील आहेत आपल्यासोबत. जालिंदर पाटीलजी, राजकीय विषय आता कोणालाच चर्चेला आणायचा नाहीये, कौतुक करायला पाहिजे आपणच सर्व या मान्यवरांचं. पण आता एक मुद्दा इथे जो उपस्थित झाला तो असा आहे की थेट लाभ संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी होणारे प्रयत्न हे नव्या स्वतंत्र सहकारी मंत्रालयाकडून अपेक्षित आहेत. आपण थोडी देशाच्या बाबतीतली एक उदाहरणं डोळ्यासमोर घेऊ. बंगालमध्ये असे प्रयत्न अपेक्षित असताना ते झाले नाहीत. तिथं राजकारण आडवं आलं. अशा प्रकारच्या घटनांमुळे लाभार्थ्याचं होणारं नुकसान हे सुद्धा नव्या सहकार मंत्र्यांनी देशात लक्षात घ्यायला पाहिजे का? नवं काही जेव्हा आणलं जातं ना तेव्हा त्याला राजकीय वासच नाही असं म्हणणं मला पटत नाही. बिलकुल. मगाशी पीक पद्धतीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. पीक पद्धतीवरती बोलण्यापेक्षा तुमच्या धोरणामध्ये पारदर्शकता ठेवा ना. आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पट्ट्यामध्ये तुम्ही साखर कारखाने दिले, काही गरज नव्हती. पश्चिम जिथं जे पिकतंय ना त्याला चालना द्या असं मी म्हणणारा माणूस आहे. आणि एकदा या सगळ्या बुद्धिवाद्यांनी नांगराचा मुठ्या हातामध्ये घ्या आणि मग पीक पद्धतीवरती बोला. मी अगदी अभिमानानं यावरती बोलतो. याचं कारण आजही माझ्या हातामध्ये नांगराचा मुठ्या आहे. माझ्या आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिरिक्त ऊस होतोय जर तुम्ही म्हणणार असाल, तिथं कापूस उत्पादन येणार आहे का? अरे जिथं 6 महिने सतत पाऊस पडतो तिथं जे पीक त्या निसर्गाला पाहिजे असेल तेच घ्यायला पाहिजे. गावाची मॉडेल करा असं डॉक्टर नवले या ठिकाणी म्हणाले. स्वातंत्र्यानंतरच्या शतकामध्ये आलेल्या सत्तेवरच्या कोणत्या राजकारण्यांनी एखादं गाव मॉडेल केलं का? कुठेतरी एखादे अण्णा हजारे, कुठेतरी एखादे पोपटराव पवार आपल्याला पाहायला मिळतात. गावगाड्यांचा मसनवाटा झालेला आजही आपल्याला बघायला मिळतोय. फक्त आपल्याला बुद्धिवादी चर्चेमध्ये ही मॉडेल साहेब पाहायला मिळतात. पण खरंच खेड्यातला माणूस सुखी नाही. MSPच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार झाला की जर मला सांगा केरळ सरकार भाजीवर्गीय पिकांना जर 16 भाजीवर्गीय पिकांना जर MSP देत असेल तर मग संपूर्ण देशामध्ये हा प्रयोग का राबवला जाऊ शकत नाही? हा प्रश्न आहे. अगदी याचं उत्तर घेऊया.
जालिंदरजी याचं उत्तर घेऊया. दोन्ही आपल्याकडे प्रवक्ते आहेत, राज्याचे आहेत, केंद्राचे पण आहेत, त्यांच्याकडे याचं उत्तर असू शकतं कदाचित. पहिल्यांदा शेखर चरेगावकर, 30 सेकंद आपल्यासाठी, त्यानंतर विश्वासराव ठाकूर. नाही, मुळामध्ये जे त्यांचं म्हणणं असं आहे की MSP ला भाजीपाल्याला सुद्धा दिलं पाहिजे. तर मला सांगा की हे जे शेतीसाठी नांगर घेऊन काम करणारे वगैरे असे जे स्वतंत्र शब्द वापरतात आणि त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, पण त्यांनी असं कुठलं एखादी धोरण सांगितलंय का किंवा ते यशस्वी करू शकलेत का की अशा पद्धतीचं APMC किंवा त्याला आपण MSP ही भाजीपाल्याला सुद्धा देऊ शकतो? त्यांनी केरळ मॉडेलचा उल्लेख केला की नाही, साखरेसाठी सुद्धा MSP देण्याकरता आम्हाला 5 वर्ष आमच्या सरकारमध्ये असताना दरवर्षी यांना सारख्या बैठका घेऊन सूचना द्यायची वेळ आली, त्यावेळी कुठलाही नेता पुढे येत नव्हता. आज दुधाचे भाव पडलेले आहेत, हे सरकार काहीही करत नाही, तरी देखील एकही शेतकरी संघटनेचा माणूस पुढे आंदोलन करायला तयार नाही. आणि मग चर्चा सुरू झाली की बुद्धिवादी, नांगरधारी असे शब्द वापरून मला वाटतं की मूळ इथे आपल्या सोबत कॉम्रेड नवले आहेत, तेही आंदोलन दुधाच्या विषयावर करतायत. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीकडून सुरेश धस आणि इत्यादी लोकांनीही आंदोलन दुधाचं केलं. सदाभाऊ खोत बसलेत, त्यांनीही आंदोलन केलेलं आहे. हा पण एक मुद्दा शेखरजी तुमचा मान्य करण्यासारखा आहे. सत्तेत आलेल्या घटकांच्या समर्थित संघटना, आपला पक्ष सत्तेत आहे तो अडचणीत येऊ नये म्हणून वेळोवेळी गप्प बसतात, हे मात्र खरं आहे. विश्वासराव ठाकूर आपल्याला बोलतं करतो, वेळेची अत्यंत मर्यादा आहे आपल्याला. आत्ता हमी भावाच्या निमित्तानं भाजीवर्गीय उत्पादनालाही हमी भाव असावा, असं केरळ पॅटर्नचं नियोजन महाराष्ट्रात शक्य आहे का? नाही, मुळातच काय आहे की प्रत्येक राज्याची किंवा प्रत्येक विभागाची जी भौगोलिक परिस्थिती असते ना, ही पूर्णतः वेगळी असते, ही सारखी नसते. आणि तुम्ही बघा आपल्या इथे की ज्या वेळेला बीजेपीचं गव्हर्नमेंट होतं, म्हणजे आधी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी होतं त्यावेळेला अनेक मुद्द्यांवर बीजेपीने आंदोलनं केले, शिवसेनेने आंदोलनं केले, नंतर सरकार बदललं, पुन्हा त्याच्यावर आंदोलनं झाले. विषय तेच राहिले, विषय कुठलेही संपलेले नाहीये. मला असं वाटतं की ह्या सगळ्या विषयांचा नव्या पद्धतीने कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक भावाला हमी भाव देणं हे खरोखर शक्य आहे का, हे जरा डॉक्टर साहेब याचा सुद्धा अभ्यासपूर्ण आपल्याला कुठेतरी अभ्यास केला पाहिजे डॉक्टर पाटील, की हे खरं शक्य आहे का आणि हे होऊ शकतं का. कारण आपल्या सगळ्या अपेक्षा ज्या असतात त्या कोणाकडून असतात, तर शासनाकडून असतात. आणि शासन म्हणजे कोण हो? शासन म्हणजे तुम्ही आणि आम्हीच लोक आहोत ना, त्याच्यापेक्षा वेगळं काही आहे का? तुमच्यातले किंवा आमच्यातलेच कोणीतरी लोक होतं. सदाभाऊ खोत काही काळ मंत्री होते ना, तुम्ही सदाभाऊंना विचारा ना की सदाभाऊ मंत्री असताना सदाभाऊंनी त्याच्यामध्ये काय करण्याचा प्रयत्न केला किंवा काय त्यांना अडचणी आल्या. सदाभाऊ याचं असेल तर 30 सेकंदात उत्तर अपेक्षित करतो, वेळेची मर्यादा आहे, पटकन. सदाभाऊ आवाज येतोय का? हा, येतोय. अगदी एक पटकन 30 सेकंदात उत्तर द्या. सगळ्या गोष्टीला हमी भाव मागणं चुकीचं आहे अशी भूमिका आहे सरकार. सदाभाऊ बोला, आपण आपलं बोलणं सुरू करा, वेळेची मर्यादा आहे, वेळ संपत चाललाय. सरकार व्यापारी बनलं की जनता भिकारी बनते, हे शरद जोशीने सांगितलेलं सूत्र आहे. आणि सरकार हस्तक्षेप बाजारपेठेमध्ये कधी करू शकतं? शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव उत्पादन खर्चापेक्षा किंवा हमी भावापेक्षा खाली गेला की सरकार त्यात हस्तक्षेप करू शकतं. एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो की राजीव गांधींनी काय म्हटलं होतं की 1 रुपया आम्ही गावाकडे पाठवला की 15 पैसे पोचतात. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला थेट अनुदान देण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. आज अनेक ग्रामपंचायतला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ झाला. मला वाटतं हे सहकार खातं हे मूल आता जन्माला आलेलं आहे. हे कशा पद्धतीनं चालतं, काय काम करतं, काही काळ आपल्याला बघावं लागेल. अगदी आपण बघूच, वेळेची मर्यादा आहे. मला पटकन देवळणकरांना शेवटच्या भागामधल्या शेवटच्या प्रश्नासाठी बोलता करायचं. देवळणकरजी 30 सेकंद आहेत, पटकन सांगा, मुलाला जन्माला घातल्याच्या नंतर त्याचं पहिलं पाऊल काय असावं? पहिलं पाऊल ऑलरेडी ह्या सरकारने टाकलेलं आहे आणि त्याचं जेनेसिस आधीच्या मनमोहन सिंग सरकारमध्ये टॉप नावाची योजना आहे, ज्याच्यामध्ये 500 कोटीची प्रोव्हिजन 2018 साली केली. त्याच्यावर पैसा फारसा खर्च झाला नाही. महाराष्ट्रात त्याच्यावर 7 करोड खर्च झाले. या टॉप योजनेमध्ये टोमॅटो, ऑनियन, पोटॅटो यांची वर्गीस कुरियन मॉडेल प्रमाणे जे नाशवंत मालाच्या विक्रीसाठी आपण व्यवस्था करतो, ते शेतकरी ते ग्राहक विक्री व्यवस्थेसाठी स्टोरेजेस, वाहतूक आणि प्रोटेक्शनची ही व्यवस्था केलेली आहे. तुम्ही ह्या योजनांना तुम्ही कमिटमेंटनी पैसा द्या आणि शेतकऱ्याला स्वातंत्र्य द्या, तर तो तुम्हाला मदत मागणार नाही. जसं म्हणजे शरद जोशी सांगायचे तसं त्याच्यावर बंधनं घातली की त्याला मदत लागते.
जर त्याच्या क्षमतेप्रमाणे त्याला काम करू दिलं तर तुम्हाला शेतीतून माणसं बाहेर काढण्याची गरज पडणार नाही, हे अनेक उदाहरणांनी आम्ही पटवून देऊ शकतो. त्यामुळे आपण म्हणतात तशी कमिटमेंट आणि पैशाची प्रोव्हिजन या दोन गोष्टी यामध्ये पाहिजे. नाही तर मंत्रालय कितीही करा तुम्ही, बिना प्रोव्हिजनची अशी मंत्रालय कशी काम करतील? आणि हे म्हणजे शेखरजी, वेळेची मर्यादा आहे, आपला मुद्दा पोहोचलाय. आता या घडीला चर्चा इथंच थांबवणं भाग आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.